ॲफिलिएट मार्केटिंग करून तुम्ही सुद्धा 50 ते 60 ने लाखो करोडो रुपये कमवू शकता आणि याच्यावर मला वारंवार म्हणजे कमेंट येत आहे. परंतु माझं एवढं प्रमोशनचे व्हिडिओ चालू आहे ना, त्याच्यामुळे मला तुम्हाला उत्तर देणं शक्य नाही होत आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण इन्स्टावर पण भरपूर कमेंट आहे. कारण हे बघा, तुम्ही जर कमावणार आहे तर तुम्ही तुमच्या नशिबानं कमवणार आहे, त्याच्याशी माझा आणि काहीही संबंध नाही आहे. आणि मला असं कधीच वाटलं नाही की माझ्यासमोर कोणी जाऊ नये, बरोबर. पैसे कमवणे आणि स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येकाला वाटतच असते. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर तुम्हाला माहीत आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही माहेरून परत आलेलो आहोत आणि आम्ही किराणा वगैरे खरेदी केलेला आहे. तर आज सकाळ उजेडली, नवऱ्याने पटापट कामं आटपू लागली आणि माझे प्रमोशन व्हिडिओ इथं स्टार्ट झालेला आहे. तर कसं आहे, ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे मी आधी पण सांगितलेलं आहे, एका कंपनीचं प्रॉडक्टचा तुम्ही रिव्ह्यू देणे आणि तुम्ही रिव्ह्यू दिल्यानंतर लोक तुमच्या लिंकवरून जर खरेदी करत असतील तर त्या कंपनीचा फायदा होतो आणि त्या कंपनीचा फायदा होतो म्हणून ती कंपनी तुम्हाला काहीतरी कमिशन देते, त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. आता ॲफिलिएट मार्केटिंग कोणत्या कोणत्या कंपन्यांसोबत केली जाते. डायरेक्टली जर तुम्हाला काम करायचं असेल ना, तर तुम्ही विश लिंक जे ॲप आहे प्ले स्टोरला ते डाउनलोड करा. तिथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्ही तिथं तुमचं इन्स्टा अकाउंट लिंक करा. तुम्हाला जर फेसबुकसोबत करायचं असेल तर फेसबुक पण कनेक्ट करा आणि अजून तुम्ही यूट्यूब पण कनेक्ट करू शकता. परंतु मी ना फक्त माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक कनेक्ट केलेलं आहे, मी यूट्यूब कनेक्ट केलेलं नाही आहे. कारण कधीकधी जर अकाउंट गेलं वगैरे किंवा कारण त्या कंपन्यांना आपला ॲसेस द्यावा लागतो, त्याच्यामुळे काळजीपूर्वक काम करा. परंतु आता ना लोकांना माहिती पडलेलं आहे ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये काम केलं की पैसे मिळतात. त्याच्यामुळे काही लोक ना चुकीची म्हणजे गोष्ट सांगतात समोरच्याला की आम्ही तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये काम देतो, आमच्यासोबत काम करा, असं करा तसं करा. त्याच्यामुळे तुमचे डॉक्युमेंट मागून घेतात, आधार कार्ड, पॅन कार्ड. कोणत्याही ॲपसोबत काम करताना डायरेक्टली तुमचे कोणतेही डॉक्युमेंट शेअर करू नका. हे मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे की कोणतीही हे म्हणजे कोणतंही ॲप डाऊन केलं ना तर डायरेक्टली तुमची माहिती शेअर करू नका. तर हे असते ॲफिलिएट मार्केटिंग. आता प्रोडक्ट कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते. आता माझ्याकडे जेवढेही प्रोडक्ट येतात डेलीला, मला 5 ते कधी 10, कधी 20, कधी 30, म्हणजे एका महिन्यामध्ये मी 200 ते 300 प्रोडक्टचा रिव्ह्यू देत असेल. परंतु त्या 300 प्रोडक्टपैकी एकही प्रोडक्टचे मी पैसे देत नाही. मग आता तुम्ही म्हणणार की तुम्ही पैसे कोण देते. तर ते पैसे कंपनी, ज्या कंपनीसोबत मी काम करते, आधी मी फॅमसोबत काम करत होती, त्याच्यानंतर मी हाईटसोबत आता जॉईन झालेली आहे. कारण की फॅममध्ये माझा भरपूर स्कोर चांगला होता, मी छान तिथं अर्निंग केली होती. त्याच्यामुळे हाईटवाल्यांनी मला अप्रोच केलं आणि फॅमपेक्षा मला ते जास्त कमिशन द्यायला तयार आहेत, म्हणून मी फॅम सोडलेला आहे आणि हाईटसोबत मी काम करत आहे. तर ज्या कंपनीसोबत मी काम करते ना, तर ते लोक मला स्वतः प्रोडक्ट पाठवतात. ते प्रोडक्ट आल्यानंतर 4 ते 8 दिवस ते माझ्याकडं असते. 8 दिवसात मी त्याचा शूट केला की ॲटोमॅटिकली तेच लोक रिटर्न घेऊन जातात. म्हणजे मला ना प्रोडक्ट बोलवावं लागतं, ना रिटर्न द्यावं लागतं, ना माझे पैसे कुठे घालवावे लागतात. तर असं माझं काम आहे. आता तुमचे जर कमी फॉलोअर्स असतील, समजा ज्या लोकांचे भरपूर लाखांनी आयडी आहे, म्हणजे यूट्यूबला लाखाचे वर आहे, जसं माझे यूट्यूबला 1 लाखाच्या वर आहेत आणि त्याच्यानंतर फेसबुकला पण माझे 1 लाखाच्या वर आहेत आणि त्याच्यानंतर इन्स्टाला पण भरपूर आहे. तर अशा लोकांना हे कंपनी स्वतः म्हणजे अप्रोच करते, स्वतः आम्हाला मेल पाठवते आणि मेल पाठवल्यानंतर सांगते की तुम्ही फक्त व्हिडिओ शूट करा, बाकी जे काही मटेरियल आहे म्हणजे प्रोडक्ट वगैरे आहे ना, ते आम्ही स्वतः तुम्हाला पाठवतो, फक्त तुम्ही शूट करा. तर असं आहे. परंतु तुमचे फॉलोअर्स वगैरे कमी असल्यामुळे तुम्हाला कोणतेही ब्रँड स्वतःहून अप्रोच पण करणार नाही आणि तुम्हाला ते प्रोडक्ट पण देणार नाही. कारण नॉर्मलची गोष्ट आहे, ज्या गावात एकही व्यक्ती राहत नाही, म्हणजे ज्या लोकांचे काहीच फॉलोअर्स नाही, ते लोक जर म्हणतील आम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू, जर तुमच्याकडे म्हणजे गावच नाही, जर तुमच्याकडे लोकच नाही, जर तुमच्याकडे फॉलोअर्सच नाही आणि तुम्ही जर व्हिडिओ टाकला एखाद्या कपड्याचा आणि तो जर कोणी खरेदीच केला नाही किंवा त्या कपड्याची कोणी लिंकच मागितली नाही, तर समोरच्या कंपनीचा फायदाच होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर डायरेक्टली काम करायचं असेल तर विश लिंक थ्रू तुम्ही काम करू शकता. तिथं तुमचे 1000 म्हणजे 500 जरी फॉलोअर्स असले, 100 जरी फॉलोअर्स असले ना, तरी तुम्ही त्या ॲपसोबत काम करू शकता. प्ले स्टोरला विशलिंक म्हणून जे ॲप आहे ते डाउनलोड करा. तिथं तुमचा मोबाईल नंबर, मेल आय डी टाका. त्याच्यानंतर तुमचं तिचं इन्स्टा अकाउंट कनेक्ट करा आणि इन्स्टाला व्हिडिओ अपलोड करायचे आणि विशलिंकला जाऊन ती रील दिसते तिच्यावर क्लिक करून जे प्रोडक्ट तुम्ही म्हणजे दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये
ते तुम्ही तिथं टाका आणि डायरेक्टली मग तुम्ही व्हिडिओ सोडला की लोकांना तो जर कपडा आवडला तर डायरेक्ट त्यांनी लिंक टाईप केलं की ॲटोडियम म्हणजे डायरेक्टली त्यांना मेसेज जातो, त्याला ॲटोडियम असे म्हणतात. तर अशा पद्धतीने याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग केल्यामुळे भरपूर म्हणजे जे क्रिएटर आहे त्यांची लाईफ सुधारलेली आहे. आता कसं आहे, जो तो त्याच्यावर येत आहे, ते होऊ शकते की पुढं चालून हे काम बंद पण होऊ शकते. म्हणूनच मी माझं दुसरं काम म्हणजे निवडलेलं आहे की मी माझं ज्वेलरी शॉप टाकणार आहे. तर आता मी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग सांगितलेली आहे. अजून तुम्हाला काही माहिती असेल ना, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, विचारा. मी तुम्हाला जे काही मला म्हणजे माहिती पुरवता येणार ना तेवढी मी पुरवते. आणि पुन्हा एकदा सांगते, डायरेक्टली कोणालाही मेल आय डी, नंबर किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड कुठेही देऊ नका. विचारपूर्वक खात्री करूनच समोरच्या व्यक्तीला तुमचे हे डॉक्युमेंट द्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. तर हां, तर जाऊ द्या, अधिक महिना आहे तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या नवऱ्याला मी भरपूर वेळा ना म्हणजे याच्या रील्स पाठवल्या होत्या, परंतु माझ्या भोळ्या शंकराचा नवराचा ना पेमेंट अजून झालेलंच नव्हतं. त्याच्यामुळे ना मला असं वाटत होतं की बाबा माझा नवरा मला देणार आहे की नाही, म्हणजे जोडवी वगैरे. तशी तर लग्न झालं तेव्हापासून त्यांनी मला काहीच दिलं नाही आणि परिस्थिती खूप बेकार होती आणि भांडणातही आम्ही भरपूर दिवस लांबवलेले होते. त्याच्यामुळं त्यांनी तर मला कधी काही दिलं नाही. परंतु आज अचानक भयानक त्यांनी मला शॉपला नेलं आणि मला सांगितलं पण नाही की माझं पेमेंट झालं म्हणून. आणि अचानकपणे सोनाराच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि तो क्षण खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा होता. कारण पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने न मागता मला डायरेक्टली शॉपमध्ये नेलं. आणि कसं आहे, नवऱ्याचा 10 रुपयाचा जरी गजरा असला ना, त्या गजऱ्याचं खरंच खूप म्हणजे जास्त महत्त्व असते बायकोला. आतापर्यंत जे काही मी खरेदी करत होती ते स्वतःच्या पैशाने करत होती, परंतु आज माझ्या नवऱ्याने न मागता मला पायातली जोडवी दिली आणि त्यासोबतच खूप सुंदर असे हे कानातले दिलेले आहे. ते चांदीमध्ये येतात आणि त्याच्यात डायमंड आहे. माझे कानातले 1500 रुपयाचे झालेले आहे, कारण मला भरपूर लोक याची प्राईस विचारत होते. आणि कानातले खरंच खूप सुंदर आहे. त्यांनी मला दाखवले कोणते घेते आणि मला काही सुचतच नव्हते की कोणते घ्यायचे म्हणून. मग त्यांनीच एक जोडी कानातले असे आणले की जे मला भरपूर सूट होत होते आणि खरंच त्यांची चॉईस एकदम बेस्ट आहे. ते मला पाहून तर तुम्हाला कळालंच असणार आहे की चॉईस किती त्यांची बेस्ट आहे. तर मी ना ते बोलले की तसे समजणार नाही, तर एक काम कर, तू घालून बघ. तर मी घालून बघितले तर खरंच खूप सुंदर असे कानातले दिसत होते. तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही हे बघा कानातले कसे दिसत आहे, कशी आहे गणेशजीची चॉईस ते नक्की सांगा. तर त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट केलं आणि हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता की माझ्या नवऱ्याने न मागता मला काहीतरी दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही ते घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे स्वराजचं मागं ऑपरेशन झालेलं आहे. त्याचं रूटीन चेकअप 3 महिने चालणार आहे, कारण की गाठ काढल्यानंतर रूटीन चेकअप 3 महिने सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो हॉस्पिटलमध्ये. स्वराज नाटकं करत होता झोप येण्याचे, परंतु मग त्याला चेकअप केला आणि लगेच मेडिकलवरून औषध वगैरे घेतलेले आहे. मेडिकलवाले दादा आणि ताई आमच्या ओळखीचे होते, तर स्वराजला बोलत होते चॉकलेट घे चॉकलेट घे, परंतु स्वराजने घेतलं होतं, पण गणेशजीने पैसे पे केले. कारण ते बोलले प्रत्येक व्यक्ती हा पोटासाठी व्यवसाय करत असतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडून कशाला घेते. आणि त्यांनी चॉकलेटचे पैसे दिले. आणि खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. अजून एक सांगायचं आहे, ॲफिलिएट मार्केटिंगमुळेच माझं आज प्रत्येक स्वप्न पूर्ण होत आहे. त्याच्यानंतर मेडिकलवरून आम्ही बाहेर निघालो आणि माझ्यासाठी म्हणजे तुम्हाला काय सांगू, काय करून कसं काय नाही असं होत होतं. आणि मग मला रस्त्यात दिसली पाणीपुरी. नंतर मस्तपैकी पोट भरून मी पाणीपुरी खाल्लेली आहे. आणि ज्या पाणीपुरी देणारे ताई दादा होते ना, ते पण माझ्या म्हणजे माझे व्हिडिओ बघणारे होते, माझे फॉलोअर्स होते. आणि ते सांगत होते की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ बघत होते. मग त्यांच्या इथून मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. स्वराजला गोड पाणीपुरी दिली आणि मी हे खाल्ली. परंतु स्वराज ना नेहमी नाटकं करतो, त्याने पाणीपुरी तर मागितली पण 3 ते 4 खाल्ले आणि नंतर मला खायचे नाही म्हणे. आधी मी खाल्ली तेव्हा बोलला मला खायचं नाही आहे आणि माझी झाल्यानंतर म्हणे मला खायची आहे. मग त्यालासुद्धा गणेशजींनी पाणीपुरी दिली, पण त्याने काही ते पूर्ण खाल्ली नाही. शेवटी त्याच्या पाणीपुरीवर सुद्धा आम्हालाच दोघांना ताव मारावा लागला. पुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो. मस्तपैकी पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि आज माझ्या खुशीचा ठिकाणा नव्हता, ते तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असणार आहे. फायनली पाणीपुरी खाल्ली, गिफ्ट घेतलं, दवाखाना केला आणि फायनली आता घरी जात आहोत. तुम्ही बघू शकता आता स्वराजची स्कूल चालू होणार आहे 15 पासून, त्याच्यामुळे दोघांच्या पण स्कूलची तयारी चालू आहे. ॲडमिशन, बुक्स जे काही असतात ना ते झालेलं आहे घेऊन. आता तुम्ही भरपूर लोक म्हणतात की भरपूर दिवस झाले स्वरा दिसत नाही आहे, स्वरा व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते की आधीपासूनच मी स्वराला व्हिडिओमध्ये घेणं खूप कमी केलेलं होतं. कारण की कसं आहे, शिक्षणाला वयाचं बंधन आहे, परंतु मीडियाला वयाचं बंधन नाही आहे.
तिला जर वाटलं तर ते कधी पण सोशल मीडियावर अकाउंट ओपन करून येऊ शकते असं मला वाटते. परंतु सध्या तिचं जे वय आहे ना ते शिक्षणाचं आहे. मी जर तिला रील्स व्हिडिओमध्ये घेणार किंवा तिला मी म्हणणार हे कर ते कर, तर तिची जी म्हणजे हे आहे ते जास्त वळणार मीडियाकडे किंवा रील्स, मग लाईक येतात, मग फॉलो येते. कारण सोशल मीडियाची जे लाईफ आहे ना ती खूप भयानक आहे. एक वेळा याच्यामध्ये माणूस गेला आणि त्याला म्हणजे हाव लागली लाईक्सची, फॉलोवर्सची, पैशाची, की तो त्याच्यातून निघू शकत नाही. मला थांबवणारं कोणी नाही आणि माझ्या परिस्थितीमुळे मला इथं येऊन उभं केलं माझ्या परिस्थितीने. परंतु मला माझ्या मुलांना सोशल मीडियावर नाही आणायचं आहे. तर माझ्या दोन्ही मुलांसाठी माझे खूप वेगळे स्वप्न आहेत. स्वराने चांगला व्यक्ती म्हणजे चांगली मुलगी म्हणून चांगली बायकोसुद्धा बनावी आणि चांगली सूनसुद्धा बनावी आणि त्यासाठीच माझा पूर्ण प्रयत्न चालू आहे की तिला मी सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहे. आणि जे माझे रेग्युलर बघणारे आहेत त्यांना तर माहीतच असेल की मी स्वराच्या बाबतीत किती म्हणजे केअरफुल घेत असते. मी तिच्या बाबतीत कोणतंच हे घेत नाही आणि त्याच्यापासूनच मी म्हणजे भरपूर दिवसापासून सोबत असताना पण तिला व्हिडिओमध्ये खूप कमी घेत असते की जेणेकरून कोणालाही दिसू नये की ती आता कशी दिसते आणि किती मोठी झालेली आहे. असो त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत. घरी आल्यानंतर नवऱ्याला म्हटलं तुमच्याच हातानं जरा जोडवी घालून द्या आणि कानातले पण घालून द्या. तर नवऱ्याने बघा कानातले वगैरे काढून दिले मला आणि घाल म्हणे. मी म्हटलं मी घालणार नाही, तुम्ही घालून द्या. त्याच्यानंतर नवऱ्याने माझ्या बघा कसं थोबाड केलेलं आहे, कारण त्यांना जायचं होतं बाहेर दाढी कटिंग करायला, कारण कंपनीमध्ये आता त्यांना रिटर्न बोलावलेलं आहे. भरपूर दिवस झाले ते घरीच होते त्याच्यामुळं. आणि नवऱ्याची चॉईस खरंच खूप छान आहे. तुम्हाला जोडवी कशी वाटली ते नक्कीच सांगा. जी मोठी आहेत ना ती माझ्या लग्नातली आहे. तर आई म्हणे अजिबात त्या जोडवी मोडायची नाही, लग्नातली जोडवी मोडत नसतात. जेव्हा ते खराब होतील खणतील ना तेव्हा तुला काय करायचं आहे ते तू करू शकतं, परंतु तू नवी बोटाच्या बाजूने घालतात ना ते घे, परंतु ते पायातली जोडवी अजिबात मोडायची नाही. त्याच्यामुळे त्या जोडव्यांना तर काही आम्ही हात लावला नाही, परंतु हे बाजूच्या बोटातले जे घालतात ना ते मी घेतलेलं आहे. इथं स्वराज काहीतरी मला सांगत होता, बोलत होता, तुम्ही बघू शकता. तर सध्या स्वराज तिच्या मावशीकडे आहे, आमच्यासोबत नाही आहे. आणि तुम्हाला माझा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतर मस्तपैकी नवऱ्याने माझी कानातली वगैरे घालून दिले. तर असा होता आजचा माझा दिवस आणि माझा बिझनेस पण स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मी तिथं बिझी आहे. आता ॲफिलिएट मार्केटिंगची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा 100% प्रयत्न करीन. परंतु कसं आहे, काम प्रत्येकाला मिळते, परंतु ते काम मनाने करणे आणि त्याच्यात यशस्वी होणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. बाकी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मस्त माझ्या नवऱ्याने मला छानपैकी कानातले दिलेले आहेत आणि आमचा दिवस खरंच खूप छान गेलेला आहे. नवऱ्याची ढेरी थोडीशी कमी करावं लागते बस. तर मी गणेशजीच्या जवळ गेली तर स्वराज पण आला आणि अशी आहे आमची हॅपी फॅमिली. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.